किरीटजींनी जिहाद हा विषय जरी उल्लेख केलेला असला तर त्यामागे जी भावना आहे की त्यात येणारे लहान मुलं जी विद्यार्थी आहेत ते स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे हा प्रमुख मुद्दा त्यांनी घेतला। कारण जी जागा आहे ती कोणाची आहे, कोणाच्या जागेवर ते स्ट्रक्चर उभं राहिलं, आता सध्या त्या स्ट्रक्चरची स्थिती काय आहे, तिथे चालवणारी संस्था कुठली आहे आणि मग ह्याच्यावरती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एकदा नावं डिक्लेअर केली शाळांची आणि तिथेच ते थांबणार आहेत का, ह्याच्या पुढे ते काय स्टेप घेतली पाहिजे याविषयी चर्चा करण्यासाठी आणि त्या पद्धतीने वॉर्ड ऑफिसरकडून तसे आदेशही आलेले आहेत। कारण आता ऍडमिशन सुरू झालेले आहेत, विद्यार्थी ऍडमिशन घेतील, पालक निश्चिंत होतील की माझ्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालंय, पण जी भविष्यातली भीती आहे की त्याचं जीवन सुरक्षित आहे का, त्याचं एज्युकेशन सुरक्षित आहे का, तिथले डॉक्युमेंटेशन जे होणार आहे त्याचं भविष्यात काही अडचण येणार नाही का, असा एक मोठा उद्देश डोक्यात ठेवून त्यांनी ह्या विषयाला हात घातलाय। भलेही विधानसभा किंवा हा जो विभाग आहे मायनॉरिटी आणि मुस्लिम समाजाचा असला तरी त्यांच्याही भविष्याचा विषय लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे नेते हे प्रामाणिकपणे आणि त्या मुख्य उद्देश लक्षात ठेवून उतरलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेने पूर्ण मुंबईमध्ये जर बघितलं असेल तर महानगरपालिकेच्या शाळा ह्या अद्ययावत करण्याच्या दृष्टीने गेली अनेक वर्ष प्रयत्न केलेले आहेत। मग ती इमारत असेल, त्याचे मजबूतीकरण असेल, तिथले शिक्षक असतील, तिथे मिळणाऱ्या सुविधा असतील, या सर्व केल्यानंतर आपण जर प्रायव्हेट शाळेमध्ये भरमसाठ फी आणि आपल्या पाल्याच्या आयुष्याची आणि तब्येतीची किंवा सुरक्षिततेची काळजी न घेता जर ऍडमिशन घेत असेल तर त्यांनी स्वतः पहिले विचार केला पाहिजे। आज किरीट सोमय्यासारख्या एका राष्ट्रीय नेत्याला त्या विषयामध्ये उतरावं लागतं, पण पालक आपल्या पाल्याची काळजी घेत नाहीये, त्यामुळे त्यांनी पहिले काळजीपूर्वक अशा शाळांकडे दुर्लक्ष करून महानगरपालिका शाळेचा उपयोग करून घेतला पाहिजे असं मला आवाहन करावंसं वाटतं। है कि आपके माध्यम से हम बताना चाहते हैं, मुंबई भर में 164 स्कूल है, उसमें से 65 एम ईस्ट में। एम ईस्ट में जब स्कूलों का स्ट्रक्चर देखोगे तो लटकते हुए दीवार, एंगल पे झूलता हुआ उनका मकान, तो इसमें बच्चों की सुरक्षता का विषय है। किरीट जी ने वो एम ईस्ट वार्ड के वार्ड ऑफिसर के पास उठाया, तो वार्ड ऑफिसर ने स्ट्रिक्टली एक्शन प्लान बनाया है। आने वाले कुछ दिनों में वो नोटिस और वो पालकों को बताएंगे कि यहाँ पे आप एडमिशन मत लो। और दूसरी बात यह है कि जो स्कूल चलाने वाले ये माफिया लोग हैं, उनके खुद के बच्चे तो बड़े बड़े स्कूलों में पढ़ते, खुद को बच्चे अपने स्कूल क्यों नहीं पढ़ाते हो? तो ये सब बंद हो और स्कूल में अच्छे स्कूल में बच्चे जाए और उनकी सुरक्षता का विषय लेके किरीट जी उठाए। एम वार्ड के अधिकारी ने एक्शन प्लान बनाया है, 2-4 दिन में वो एक्शन प्लान चालू करेंगे। प्रत्येक स्कूलों पे नोटिस लगाई जाएगी और उनके पालकों को बताया जाएगा कि यहाँ पे एडमिशन आप मत लीजिए। त्यांची मागणी एवढीच होती की जेवढ्या अनलिगली शाळा आहेत त्याच्यावर हातोडा चालवला पाहिजे आणि त्या अनलिगली शाळा सगळ्या बंद केल्या पाहिजे, कारण की ते धोकेदायक आहेत। त्या जो लँड जिहाद आहे जो किरीटजींनी आज वॉर्ड ऑफिसर आणि पोलिटिशियनमध्ये जे त्याची कृती सांगितलेली आहे तर खरंच अत्यंत भयानक आहे ती। आज 4-4 माळ्याच्या डायरेक्टली स्ट्रक्चर उभा केलं, त्याचा ऑडिट नाही, काय नाही, ती लँड कुणाची काय याचा कुठला विषय न करता भूमाफियाने त्याच्यावरती जी बिल्डिंग उभा केली आहे ती धोकेदायक आहे। आज येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहिती वातावरण कसं आहे, त्याच्यात एखादी जर दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण राहणार? तर माझं वैयक्तिक मत आहे की वॉर्ड ऑफिसर आणि पोलिटिशियननी याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि योग्य ते निर्णय घेतला पाहिजे। माझं वैयक्तिक मत आहे महानगरपालिका शाळा एक चांगल्या सुशिक्षित पद्धतीने त्यांनी ते शाळा आता चांगली तयार केलेली आहे। आपल्या पालकांना, आपल्या विद्यार्थ्यांना आपण त्या शाळेत ॲडमिशन घ्यावं असं चुकीच्या शाळेंना त्यांना परमिशनच नाही, त्या शाळेंकडे प्लीज जाऊ नये। आपण चांगला योग्य त्या शाळेचा निर्णय घ्या।